संभाव्य इंधन टंचाई लक्षात घेता नागरिकांनी वाहनांचा कमी वापर करावा असं आवाहन पंतप्रधान मोदींनी केलं आहे। त्यांच्या आदेशानंतर अनेक मंत्री, आमदार आणि खासदारांनी प्रतिसाद देत आपल्या ताफ्यामधील वाहनांची संख्या कमी केली आहे। तर अनेक ठिकाणी मेट्रो आणि खासगी बसने देखील प्रवास करताना काही जण दिसून आले। मात्र बुलढाण्यामध्ये याच आवाहनाला हरताळ फासल्याचं दिसून आलं। मॉडेल डिग्री कॉलेजच्या भूमिपूजन सोहळ्यासाठी प्रतापराव जाधव आणि आमदार संजय गायकवाड यांची उपस्थिती होती। त्यांच्या वाहनातील ताफा अत्यल्प होता, मात्र इतर लोकप्रतिनिधी, नेते आणि अधिकाऱ्यांच्या वाहनांचा मोठा ताफा या दरम्यान पाहायला मिळाला। भव्य इंधन टंचाई लक्षात घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना जे आहे हे स्पेशल गाडीने प्रवास करण्याचं टाळण्याचं आवाहन केलेलं आहे। जितकं कमीत कमी डिझेल पेट्रोलचा वापर करता येईल तेवढा करण्याचा प्रयत्न करावा, अशा पद्धतीचं आवाहन जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं। आणि त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देणारे अनेक मंत्री जे आहेत हे आपल्याला कालपासनं मेट्रो असेल, त्याचबरोबर एसटी बसने आणि इतर खासगी बसने देखील प्रवास करताना आपल्याला दिसून आले। आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील, त्याचबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या आव्हानाला प्रतिसाद देताना आपल्याला पाहायला मिळाले। मात्र याच आव्हानाची पायमल्ली होताना एक प्रकारे याला हरताळ फासले जात असल्याचं आव्हानाला आपल्याला बुलढाणा जिल्ह्यात पाहायला मिळतंय। बुलढाणा जिल्ह्याच्या या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंतप्रधान केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते या ठिकाणी मॉडेल डिग्री कॉलेजचं भूमिपूजन सोहळा पार पडतोय। खरं तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या ताफ्यामध्ये 2 वाहनं जरी असले तरी मात्र या ठिकाणी विविध अधिकारी, त्याचबरोबर विविध पदाधिकाऱ्यांच्या वाहनांचा मोठा ताफा जो आहे तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो। खरं तर आमदार संजय गायकवाड देखील या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत। त्यांची देखील एकच कार जी आहे, एकच वाहन जे आहे त्यांचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्या ताफ्यामध्ये 2 वाहनं आहेत, मात्र या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जवळजवळ 50 ते 60 वाहनं आपल्याला या भूमिपूजन कार्यक्रमाला पाहायला मिळतात। आणि यामध्ये विविध अधिकारी असतील, लोकप्रतिनिधी असतील आणि इतर राजकीय नेते आहेत त्यांचेही आपल्याला वाहनं पाहायला मिळतात। त्यामुळे एकंदरीतच आपण जर विचार केला तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला बुलढाणा जिल्ह्यात आणि या कार्यक्रमात आपल्याला हरताळ फासल्याचं, पायमल्ली होत असल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। संदीप वानकडे, पुढारी न्यूज, बुलढाणा।